पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचा समाचार. जिग्नेश हा खेळाडू आयकॉन खेळाडू पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना गोलंदाज वैभव माळी. आयकॉन खेळाडूचा भरणा असलेली स्पर्धा, फार मोठी स्पर्धा. या स्पर्धेसाठी या माथेरानच्या वीर हुतात्मा क्रीडा संकुलावर ही संकल्पना केसीच्या माध्यमातून गेल्या 25-30 वर्षापूर्वी आणि आज ती मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडूचा समाचार घेत असताना दुसरा चेंडू त्याचा समाचार घेत असताना क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप सिलेक्शन चांगले आहे. चौकार येतो. षटकारानंतर आलेला हा चौकार. 10 धावा धावफलकावर लागतात. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेणार का? जिग्नेश आपल्या पहिल्या चेंडूवर समाचार घेतल्यानंतर दाखवून दिले की मला आयकॉन म्हणून या क्रीडा संकुलावर का बोलवलं, आणि तेच करत असताना दुसऱ्याच चेंडूवर चौकार. 10 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा अगदी प्रत्येक चेंडूचा समाचार येतोय हा षटकार. लगातो 6. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 16 धावा. जिग्नेशची बॅटिंग पाहता तिन्ही चेंडूचा समाचार घेतला. वैभव माळी मात्र गोलंदाजी मार्गवर आहे. जिग्नेश हा फलंदाज मात्र पहिल्या षटकावर आपलं वर्चस्व गाजवतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चेंडू हवेत आहे. नो मॅन रिझन मध्ये चेंडू टावल होतोय. 1 बाउंस चौकार. प्रत्येक षटकाची धावफलक मात्र गुणलेखक सर चौकार आणि षटकाराने सुरुवात करतोय. धावसंख्या धावफलकावर लागल्या 20 धावा. tenniscricket.in ची टीम देखील आमच्याशी आज देखील जोडल्या गेले. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. गुणलेखनामध्ये अनिकेत आखाडे सर आमच्याशी जोडले गेलेत. वीस धावा धावफलकावर. अतिशय चांगला चेंडू. त्याचा समाचार घेत असताना क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु चुकी करतोय. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. धावसंख्या धावफलकावर लागल्या 21 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल. बराच उशीर नॉन स्ट्राईकला असलेला सचिन फनसे कशा प्रकारची फलंदाजी करणार. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव आला. गुणलेखक सर धावसंख्या धावफलकावर 6 चेंडूंचा खेळ झाला. 21 धावा धावफलकावर लागल्यात. जे मल्ला संघ आयोजित स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. हे क्रीडांगण, हे क्रीडा संकुल मात्र प्रचंड प्रमाणात सजवण्यात आलंय. चौ बाजूनी बॅनर्स. या स्पर्धेला ज्या लोकांनी आपल्याला सरळ हाताने मदत केले या साऱ्यांचा धन्यवाद असेल. त्यांच्याप्रती आभार देखील व्यक्त करूया. नामवंत पंचांचे देखील इथं दाखल करण्यात आले. आयोजकांनी फार मोठे योगदान दिलंय. माथेरानचा क्रिकेट मधला की पंचांपासून थोडासा दूर राहिलाय. स्थानिक पातळीवर खेळत असताना गोल्डन स्टार सभा संघाचा वैभव, विशाल, प्रतीक ही सारी मंडळी काम करत असतात.
बंडेबाई संघाचा रोहित असेल, कुमार शेट्टी असेल, ही सारी मंडळी स्थानिक पातळीवर खेळत असताना पंच म्हणून काम पाहत असतात, परंतु या स्पर्धेला आपण पाहतोय एक अनुभवी पंच मात्र इथं बोलवण्यात आले. जाऊया मैदानाच्या दिशेने. योगेश बालेकर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू निर्धाव. पहिल्या षटकामध्ये अगदी हाणामारी केली जिग्नेशने. दुसऱ्या षटकावर तशा प्रकारची खेळी करणार का? योगेश बालेकर आपली गोलंदाजीची एक वेगळी चमक दाखवत असताना या धावांच्या लगाम घालणार का? कारण दोन संघादरम्यानची लढत आहे. केसीएस विरुद्ध एसपी लोन या दोन संघांची लढत. बॅटची हलकीची कडाश. यष्टरक्षक आहे चेंडूच्या खाली. अप्रतिम झेल. परतावं लागलं. ही गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. जिग्नेशला मात्र परतावं लागतंय. त्याच्या बॅटीतून पहिल्या षटकामध्ये नाही म्हटलं तर गुणलेखक सर 21 धावा आल्या होत्या. त्या फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास मिळालाय. मी सुरुवातीला सांगितलं योगेश भालेकर हा गोलंदाजी करत असताना काहीतरी चमत्कार करेल, पण तो अवघड झेल होता. दिलशाद कुरेशीने मात्र अप्रतिम झेल घेतला. नवीन खेळाडू येतो हर्ष सुनील शिंदे. केसीएस संघ आयोजित स्पर्धा होती मित्रांनो. 50 वर्षाचा वारसा असलेली स्पर्धा. परंतु या केसीएसचा संघ जेव्हा खेळायला दाखल होतो त्यावेळेला कुणाल शिंदे सर गोव्यापासूनचा प्रवास करत ह्या माथेरानच्या या क्रीडा नगरीमध्ये येत असतात. या क्रिकेटच्या खेळासाठी अजून काय हवं आहे मित्रांनो? वयाचा विचार न करता अगदी गोव्यापासून विमानाचा प्रवास. आर्थिकदृष्ट्या खर्च किती असेल याचा अंदाज लावू शकता. परंतु क्रिकेट वेळ माणूस जेव्हा म्हटलं जातं ना, तर मग तो माणूस कुठेच प्रश्न विचार करत नाही पैसा किती जाईल. जाऊया मैदानाच्या दिशेने. स्ट्राईकवर असेल हर्ष सुनील शिंदे आणि गोलंदाजी मार्कवर आहे योगेश बालेकर. आणि याच दरम्यान आपण पाहतोय साजिदभाई तो उपस्थित होतात. या व्यक्तिमत्वाने देखील या वेळेला माथेरानचा क्रिकेट हंगाम सुरू झाला तिथपासून काही ना काही योगदान देण्याचं काम केलं आणि याही स्पर्धेला त्यांनी फार मोठे योगदान दिलं. आपल्या सरळ हाताने मदत केली. ते इथं उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने जय मल्हार संघ आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. आपण व्यासपीठावर यायचे. जाऊया मॅचच्या दिशेने. चेंडूला आपटण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. कुठल्या प्रकारची संधी उपलब्ध देत नाहीये. हर्षला चांगली फलंदाजी करावी लागेल. हर्ष सर सुनील शिंदे या खेळाडूला सर सुनील शिंदेने मयूरजी पिसेकर यांच्या अकॅडमीमध्ये पाठवला होता. एक मुलाला चांगला खेळाडू करण्यासाठी एका वडिलांनी काय करावं, तर हर्षसाठी फार मोठे योगदान सर सुनील शिंदे यांनी केलंय. निदा चेंडूची सांगता होते. दुसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या धावफलकावर तिथे स्थिरावले. 21 धावा. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं. पंच सांगतायत व्हाईट बॉल. व्हाईट बॉल येतोय. या व्हाईट बॉलच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर 22 धावा. जिग्नेशची विकेट पडल्यानंतर गुणलेखक सर धावफलक अगदी थांबला गेला. चांगली गोलंदाजी करतोय योगेश बालेकर. पंचांनी आपला बघा अनुभवी पंच आपल्याकडून जर चुकी घडली तर त्या पद्धतीने सांगतात की माझ्याकडून ज्या पद्धतीचा निर्णय आला. लक्ष्मण आखाडे, लक्ष्मण गोरे इथं उपस्थित होतात. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. विठ्ठल गोरे यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. भरत आखाडे यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. आपण पाहतोय पंचांनी जो निर्णय दिला त्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेताना क्रिकेटच्या खेळाचा आदर करत असताना, नियमांचा आदर करत असताना
पंचांनी दाखवलं की माझ्याकडून चुकी झाली, हा फलंदाज बाद आहे, त्याला परतावं लागेल. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये इंटरनॅशनलला देखील मित्रांनो चुका होत असतात. हे तर टेनिस क्रिकेट आहे आणि माणूस हा चुकीचा पुतळा आहे. चुका ह्या माणसाकडूनच होतात. परंतु पंच बघा आपला निर्णय देत असताना ज्या पद्धतीने त्यांनी आपलं दाखवलं याचं कौतुक होणं फार गरजेचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. किरण गोलंदाजी मार्ग होतो, स्थानिक गोलंदाज. बावीस धावा धावफलकावर लागल्यात. 2 विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला आहे. नवीन फलंदाज गेलाय टॉम. याच बरोबर आपण शैलजी डेबे आपण व्यासपीठावर यायचंय. आपला आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर चला, जास्त वेळ घेऊ नका, फार वेळ होतोय. किरण गोलंदाजी मार्कवर समोर तेवढं तगडं आव्हान. सचिन पंच याचं 40+ संघामध्ये खेळत असताना एक चांगली कामगिरी केली सचिनने. पहिला चेंडू त्याचा समाचार असताना चेंडू हवे ते क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली आणि हा झेल सुटलाय. हा झेल सुटल्यानंतर एकच म्हणावं लागेल गुणलेखक सर, तेरे जुल्फों में हम खो जाना चाहते मगर तुम तेल ही इतना लगाते हो कि हम यूं ही फिसल जाते. या क्षणाला अशा प्रकारचे झेल सोडणं तुमच्या संघासाठी किती घातक ठरू शकतं. सचिन फणसेला एक संधी निश्चित मिळाले. गोलंदाजाला नसेल क्षेत्ररक्षणाची साथ तर गोलंदाज कशी मिळवणार या सामन्यावरती मात. स्ट्राइक वर असेल टॉम, एक आयकॉन खेळाडू. टेनिस विश्वाला देखील आयकॉनचा भरणास एक व्यवसायिक खेळाडू म्हणून पाहिलं जातं. गोलंदाजी मार्कवर किरण आणि समोर तगडा आव्हान आयकॉन खेळाडू टॉम याचं. गोलंदाज तयार, आमच्यापासून काही अंतर दूर. पहिला चेंडू आणि त्याचा समाचार घेतला. ऑन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या दिशेने. एकाच धावे समाधान. सचिनला एक संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करणार का. एक सोप्पा झेल मात्र सुटला गेलाय आणि त्यानंतर तो कमबॅक करणार का. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 23 धावा. गुणलेखक सर तिसरं षटक मार्गस्थ होते. 23 धावा धावफलकावर आहे. इथून देखील केसीए संघाला धावांचा डोंगर उभा करावा लागेल. असे चांगला चेंडू. ऑन साइडला चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. त्या क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू होता, बंधू क्षेत्ररक्षक चांगलं राहिलं. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली. आपल्या संघासाठी 2 धावा तर निश्चित सचिनने जितून वाचवल्यात. हाच तो सचिन फणसे. या अगोदरच्या चेंडूवर झेल उडाला होता आणि त्यास जितू पार्टीने त्याला एक जीवदान दिलं होतं. यावेळेला मात्र त्याला चौकार मारण्याची संधी दिली नाहीये असंच म्हणावं लागेल. जोरदार अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास मात्र कमी.
निधाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 26 धावा. धावफलकावर तिसरं षटक मार्गस्थ आहे. अतिशय चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निधाव चेंडूची सांगता होते. षटक घोषित झाले. 30 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 26 धावा. चौथ्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाणार? 5 षटकांचा सामना आहे. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. या क्रीडांगणाला अगदी प्रचंड मेहनत करत असताना सजवलं गेलंय. चहूबाजूने पाहतोय आपण या स्पर्धेला ज्या लोकांनी योगदान दिलं त्यांचे बॅनर झलकले जात आहेत. आणि नाही म्हटलं तर हे पिवळं वादळ देखील पाहायला मिळतंय. चहूबाजूने पिवळे झेंडे, ज्याला आपण पिवळं वादळ देखील म्हणू शकतो. आणि जय मल्हार संघाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये या अगोदरच्या सामन्यामध्ये जय मल्हार संघ विजयी देखील झालाय. मागील वर्षी देखील एका स्पर्धेमध्ये विजेते स्थान मिळवलेला पुन्हा एकदा विजय संपादन करणार का एखाद्या स्पर्धेमध्ये? जाऊया मॅचच्या दिशेने. योगेश भालेकर गोलंदाजी मार्कवर. लाईन आणि लाईन पासून बसटला गेला. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉल. गोलंदाजी मार्कवर योगेश भालेकर आणि स्ट्राईकवर असेल एक तगडा वन टॉम. चेंडू हवे ते चितू पार्टे चेंडूच्या खाली आणि पुन्हा एकदा जेल सुटलाय. आधीच मी कर्जानी बेजार आणि उसनं मागतोय शेजार. एक जीवदान सचिनला मिळालं तर एक जीवदान टॉमला देखील मिळालंय. या जीवदानाच्या जोरावर उडलेल्या चेंडूवर घणाघाती हल्ला होणार का? आणि आज मात्र जितूचा पाठलाग मात्र हा चेंडू सोडत नाहीये, असंच काहीच म्हणावं लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. योगेश भालेकर गोलंदाजी मार्कवर. एकोणतीस धावा धावफलकावर आहे. चेंडू हवा ते 20 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. येतोय हा चौकार. अतिशय चांगला चेंडू स्वेरलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकार येतोय. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 37 धावा. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवदान मिळालंय. त्या जोरावर मात्र या धावांना पुढे नेणार, हा धावफलक पुढे निश्चित नेणार. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. या अगोदरच्या षटकामध्ये योगेश भालेकरनी चांगली गोलंदाजी केली. तशाच प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये देखील करावी लागेल. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. चेंडू पण देणार. चेंडू उचलणार, फेकणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ही धोक्याची घंटा होणार का?
जाऊया मॅचच्या दिशेने. शॉर्ट पिच चेंडूचा त्याचा समाचार क्षेत्ररक्षक आहे का? वन बाउंड चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 44 धावा. दोन्ही फलंदाजाला मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदानाच्या जोरावर ही फटकेबाजी पाहायला मिळते टॉम या फलंदाजाकडून. 44 धावा धावफलकावर आहेत. चव्वेचाळीस धावा धावफलकावर आहेत. जेवढी उंची तेवढी लांबी मिळणार का? आणि निश्चित मिळणार. 50 धावा धावफलकावर या षटकाराच्या साहाय्याने. लगातो 6 षटकार. खेळ झाला. गोलंदाजी मार्कवर आलाय स्थानिक खेळाडू जितू पार्टे. क्षेत्ररक्षण करत असताना दोन्ही फलंदाजांना जितूकडून मिळालेला जीवदान आणि त्या गोलंदाजीला पाचारण केलंय तो खेळाडू आहे जितू पार्टे. आणि समोर तगडे आव्हान असेल सचिन फणसे याचं. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना एक सामंजस्यपणा घेतलेला दिसतोय की आयकॉन खेळाला स्ट्राईक देऊन या धावा ह्या शेवटच्या षटकामध्ये हे हाणामारीचं षटक आहे. स्ट्राईक वर असेल आता टॉम. आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्गवर आहे जितू पार्टे. जाऊया मॅचच्या दिशेने. जितू पार्टे गोलंदाजी मार्गवर. समोर तगडं आव्हान टॉम याचं. आणि समाचार फेकून दिला चेंडूला. लगातो 6 षटकार. 57 धावा धावफलकावर. ज्या फलंदाजाला एक जीवदान गुणलेखक मिळालं त्या जीवदानाच्या जोरावर शेवटच्या षटकातील चेंडूंचा समाचार घेतोय. पुन्हा एकदा एक दर्जेदार षटकार. त्रेसष्ट धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षक आहे पण तो टॉमने मात्र विश्वासाने स्ट्राईक आपल्याकडेच ठेवलाय. षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेट. टॉमला मात्र परतावा लागेल. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 63 धावा. शेवटच्या षटकातील मला वाटतं गुणलेखक सर शेवटचा चेंडू असेल. आणि स्ट्राईक वर जातोय सौरभ गावरे.
षटकातील शेवटचा चेंडू. आणि फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवर मिळालेली विकेट. धावसंख्या धावफलकावर लागल्या 63. 30 चेंडू आणि विजयासाठी 64 धावा कराव्या लागतील ते एसपीएल संघाला. यानंतर होणारा सामना अजय 11 त्याच्या विरोधात असेल विक्रांत संघ. एकाच परिसरात राहायचं, एका कॅन्टीन मध्ये बसायचं, 2 वडापाव खायचे, चहा मात्र एक मागवायची. 64 धावा करायच्या. 63 धावा झाल्या. 64 धावांचा पाठलाग करावा लागेल. आपण पाहतोय केसीएस संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालाय. प्रशिक्षक म्हणून आज सुनील सर देखील आहेत. माथेरान टेनिस क्रिकेटचे महानायक. त्यानंतर गोव्यापासूनचा प्रवास करणारे कुणाल शिंदे सर देखील आपण पाहतोय. या माथेरानच्या टेनिस क्रिकेटला या शिंदे कुटुंबाने केसीएसच्या माध्यमातून फार मोठे योगदान दिलं. 50 वर्षाचा वारसा लागलेली ती स्पर्धा. स्वर्गीय किशोर क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा होती. याच क्रीडा संकुलावर हा 50 वर्षाचा दिमागदार सोहळा तुम्ही आम्ही साऱ्यांनी पाहिला. आणि ती स्पर्धा मात्र आता पडद्याच्या मागे निघून गेले. पण तो समोरच पाहतो 1974च्या दरम्यान या माथेरानच्या क्रिकेटसाठी ज्योतिभाऊ शिंदे यांनी एक छोटं रोपटं लावलं. त्याचा वटवृक्ष झाला. अनेक अडचणी होत्या वाहतुकीच्या, पण त्याही परिस्थितीमध्ये माथेरानचा क्रिकेट हा पुढे गेला पाहिजे हा ध्यास त्या व्यक्तिमत्वाने घेतला होता. आणि आज तो केसीएस संघ मात्र आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये 63 धावा झाल्या. 64 धावांचा पाठलाग करतोय. कुणाल सर मात्र गोव्यापासूनचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये दाखल झाले. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. स्वप्नावरती विश्वास ठेवून स्वप्नासोबत जगडावं. विषय असे अस्तित्वाचा तर बेफिक्रीने लढावं. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. यानंतर होणारा सामना विक्रांत विरुद्ध अजय इलेन या दोन संघादरम्यानची लढत. युट्यूबला जोडलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल कुठेही जाऊ नका. ही मोठी लढत असेल.
एकाच परिसरामध्ये राहायचं, एका कॅन्टीन मध्ये बसायचं, दोन वडापाव खायचे, चहा मात्र एक प्यायची, अशी लढत अनुभवायला मिळेल. कारण विक्रांत संघाकडे पारंपरिक दोन आयकॉन खेळाडू आहेत, तो मध्ये आराम आणि दुसरा असेल सुहास पवार. जिग्नेश गोलंदाजी मार्क होते. 3 चेंडू आणि विजयासाठी 64 धावांचा पाठलाग. स्ट्राइक वर असेल योगेश बालेकर, गोलंदाजी मार्क वर येतोय जिग्नेश. 30 चेंडू आणि 64 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू चेंडू हवेत आहे, फटका बसलाय पण तो क्षेत्ररक्षण नाहीये. चौकार येतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू मध्ये आलेला चौकार. गोलंदाजी मार्कवर आहे जिग्नेश. अतिशय चांगला चेंडू, चेंडूचा सन्मान केलाय. आयकॉन खेळाडू फलंदाजी करत असताना एखाद्या खराब चेंडूचा समाचार घेतो, पण तो चांगल्या चेंडूचा तितकाच सन्मान देखील करत असतो. आणि तेच पाहायला मिळाले योगेश बालेकर कडून. एक मोठी लढत पाहायला मिळणार यानंतर. अजय इलेव्हन विरुद्ध विक्रांत संघ. युट्यूबला जोडलेल्या प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. आणि येतो या चौकार. पहिल्या सत्रामध्ये गुणलेखक सर्व आपण पाहिलं असेल, जिग्नेशने मात्र पहिल्या षटकामध्ये एक दुवादार फलंदाजी करत असताना आणि तशाच प्रकारची फलंदाजी देखील योगेश बालेकर करणार का? कारण धावसंख्या धावफलकावर लागल्यात. 8 धावा. 8 धावा धावफलकावर आहेत. चांगला चेंडू अलाउंड कापे, चेंडू ट्रॅव्हल झालाय. जिग्नेशने चेंडूला थांबवण्यासाठी फॉलो थ्रो मध्ये अगदी स्वतःला झोकून दिलं, पण चेंडूने वेग घेतला आणि मिळतात या 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर 12 धावा. 64 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेतोय फलंदाज. कारण 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आहेत आणि या संधीचा फायदा घेत असताना पहिलं षटक मार्गस्थ आहे. जिग्नेश गोलंदाजी मार्कवर आहे. पंच फिरतायत. व्हाईट बॉल. शरीराचा वेध. पहिल्या 3 चेंडूवर निश्चित हल्ला चढवला, पण तो 2 चेंडू मात्र उभा ठेवलाय. त्यामधला 1 चेंडू मात्र वाईट पडलाय. धावसंख्या धावफलकावर लागल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अतिशय चांगला चेंडू, गती परिवर्तन पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावर लागल्या.
13 धावा. सहा चेंडूचा खेळ झाला. 13 धावा धावफलकावर आहेत. 64 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्गवर येतोय आयकॉन खेळाडू टॉम आणि समोर तेवढंच तगडं आव्हान असेल नागेश परेरा याचं स्थानिक खेळाडू. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला थांबवण्यामध्ये यशस्वी देखील ठरला. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. तो बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. चेंडू हवे ते नो मॅन रिझन मध्ये चेंडू टावर होणार. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार. एकच धावे समाधान. स्ट्राईक वर असेल आता दुवादार फलंदाजी करणारा योगेश वालेकर. गोलंदाजी मार्कवर आयकॉन खेळाडू टॉम. 64 धावांचा पाठलाग करत सतरा धाव संख्या लागल्यात. 14 धावा आणि आपण पाहतो अनिलजी गायकवाड इथे उपस्थित झालेत. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व. केसीच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धेला या व्यक्तिमत्वाने देखील फार मोठे योगदान दिलंय. 50 वर्षाचा प्रवास करत असताना 50व्या वर्षामध्ये या मंडळींनी साऱ्यांनी एक दिमागदार सोहळा म्हणून केसीच्या स्पर्धेकडे पाहिलं आणि साऱ्यांनी आपला आनंद व्यक्त करत असताना त्या 50 वर्षाचा प्रवास मात्र इथे साजरा केला. शेवटच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहिलं असेल सुनील सर देखील नाचले होते. चला जाऊया मॅचच्या दिशेने. फार वेळ होतोय. आपली वेळ आपण ठरवतो. काटे तर घड्याळाचे फिरतात. गोलंदाज तयार. पंच फिरतायत. व्हाईट बॉल. पंधरा धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धुवाधार फलंदाजी करणार योगेश भालेकर मात्र अगदी उभा राहिलाय. मोठा फटका मारण्याची कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये. पुन्हा एकदा पंच फिरतायत. व्हाईट बॉल. उलटा चेंडू होता आणि त्याचा समाचार लगा तो 6 षटकार. बावीस धावा धावफलकावर. अलॉन द कार्पेट चेंडू टावल ज्याला क्षेत्ररक्षक आहे तिथे जिग्ने चेंडूच्या दिशेने येणार. चेंडू उचलणार. एकाच धावे समाधान.
केसीएस संघामध्ये खेळणारे कुणाल सर देखील मैदानामध्ये पाहता क्षेत्ररक्षण करताना. क्रिकेटच्या खेळाला वयाची मर्यादा नाहीये. कुणाल सर आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये. षटक घोषित झालंय. 2 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 23 धावा. समीकरण असेल 18 चेंडू आणि विजयासाठी 18 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज. 18 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज असेल. अठरा चेंडू आणि विजयासाठी 41 धावांचं गरज असेल असं समीकरण असेल. 12 चेंडूंचा खेळ झाला. 23 धावा धावफलकावर. 64 धावांचा पाठलाग करत असताना तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. जिग्नेश गोलंदाजी मार्गवर आणि समोर योगेश बालेकर. इथून देखील एसपी संघाला सुरुवात करावी लागेल. एक मोठं लक्ष आहे. कुठली धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देत नाहीये. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. मिड ऑन मिड ऑफ कव्हर पॉइंट अगदी डीप मध्ये खेळाडू उभा केलाय आणि गलीमध्ये पाहतोय आपण कुणाल सरांना. जोरदार अपील. उत्साह जास्त, आत्मविश्वास मात्र कमी. चेंडू हवे ते. चेंडूनी वळण घेतले. आणि विकेट. नागेश परेराला परतावा लागेल. धावसंख्या धावफलकावर लागल्या 24 धावा. केशेच्या बाजूने आज नशीब बलवंत आहे. चेंडू असं वाटलं होतं की हर्ष आणि कुणाल सरांच्या मधून निघून जाईल, पण तो चेंडू हातच्या दिशेने अगदी स्वतःहून वळण घेतलं. नवीन फलंदाज येतोय वैभव माळी. गोलंदाजी मार्गवर आयकॉन खेळाडू जिग्नेश. स्ट्राईकवर असेल योगेश बालेकर. नॉन स्ट्राईकला असेल वैभव माळी. 24 धावा धावफलकावर आहे. सामन्यामध्ये रंगत येणार का? कारण सामना जरी केसीएस आणि एसपी लिओन विरुद्ध असला तरी प्रत्यक्षात सामना आता आपल्याला पाहायला मिळेल योगेश बालेकर विरुद्ध जिग्नेश. गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निदाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजी करत असताना जिग्नेश पटेल प्रत्येक चेंडू दरम्यान रणनीती आखतोय. कुठल्याही प्रकारची संधी मात्र देत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज.
अतिशय चांगला चेंडू. मॅचच्या दिशेने जाऊया. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी देत नाही गोलंदाज. योगेश भालेकरने स्वतःवर विश्वास ठेवून स्ट्राईक घेतलाय, पण तो गोलंदाजी करत असताना जिग्नेश मात्र कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीये. निर्धाव चेंडू. पंच फिरतात. वाईट बॉल. हे षटक मात्र गुणलेखक सर या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो, कारण आयकॉन खेळाडू योगेश भालेकरला उभा केलाय जिग्नेश या गोलंदाजाने. आणि चौकार येतोय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 29 धावा. 29 धावा धावफलकावर असेल. षटक घोषित झालंय. 3 षटकाचा खेळ झाला. 29 धावा धावफलकावर आहे. दोन आयकॉन खेळाडू एसपीलियनचे खेळपट्टीवर उभे आहेत आणि 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल विजयासाठी. जिगर वालों को डर का कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते जहां पर कोई रास्ता नहीं होता. असा काहीसा इरादा असेल तो केसीएस संघाचा, पण या क्षणाला एक मात्र निश्चित सांगूया. कविवर्य कुसुमाग्रजाच्या ज्या 4 ओळी आहेत, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे नको सर, थोडा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेव आणि फक्त लढ म्हणा. गोलंदाजी मार्कवर येतोय सचिन. असं वाटलं होतं केसीएस संघामध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्या स्पर्धेला याचा करार रद्द होतो काय, परंतु सुनील सरांनी याचा करार कायम ठेवलाय. आज देखील या आयकॉनच्या धर्तीवर असलेल्या स्पर्धेमध्ये तो खेळताना दिसतोय. तो सचिन मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय आणि समोर तेवढं तगडं आव्हान असेल. वैभव माळी याचं समीकरण असेल 12 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज. सचिन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू निर्धाव. समीकरण होते 11 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज. सामना अजून संपला नाहीये. जिग्नेशचा षटक मात्र या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरलाय. गोलंदाज तयार. सचिन गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगली गोलंदाजी. एक धाव मिळते. स्ट्राइक रोटेट होते. स्ट्राइक वर जातोय योगेश भालेकर.
काय गोलंदाजी करतोय स्थानिक खेळाडू. डॉट चेंडू. योगेश बालेकरला देखील चेंडूचा समाचार घेता आला नाहीये. स्वतःशी काही विचार करतोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि विकेट. क्षेत्ररक्षणाचं जाळं ज्या पद्धतीने विणल्या गेलं. जिग्नेश आणि टॉमनी ठरवलं होतं की डावखुरा फलंदाज आहे, एक झेल तर निश्चित येईल आणि तेच झालं मात्र पाहायला मिळालं. सातपटत खेळणारा योगेश बालेकर मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. नाजूक परिस्थिती आहे पण तो अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट, त्याची भविष्यवाणी करू नका. इथून एसपी लन संघ विजयाच्या दिशेने 2 पावलं पुढे जाऊ शकतो. तर सचिन साठी अजय बिरामणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि सर सुनील शिंदे माथेरान टेनिस क्रिकेटचे महानायक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. जिग्नेश मात्र काहीसा कान मंत्र देतोय, चांगली गोलंदाजी करतोय. अशाच प्रकारची गोलंदाजी तुला करावी लागेल, कारण मागील स्पर्धे मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अनिकेत सर केशिया संघाला संधी होती आणि ती काहीशा थोड्या फरकाने त्यांच्या हातामधून निघून गेले आणि तो जिग्नेश मात्र त्या स्पर्धेमध्ये देखील याच संघातून खेळला होता. आता मात्र त्यांनी इरादा केला असेल, समीकरण असेल 8 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. चेंडू हवेत आहे. नो मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येणार, चेंडू उचलणार, फेकणार. आणि सचिन साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे ते चैतन्य शिंदे केसीचे युवा अध्यक्ष. पंच फिरतायत, व्हाईट बॉल. या षटकामध्ये हा एक चेंडू मात्र गुणलेखक सर थोडासा खराब पडतोय, पण तो टॉम पुन्हा एकदा त्याला कान मंत्र देईल. तू चांगली गोलंदाजी करतोय, अशाच प्रकारची गोलंदाजी तुला देखील करावी लागेल. चेंडू हवेत आहे, फटका बसलाय. टॉम चेंडूच्या खाली. षटक घोषित झाले. धाव संख्या धावफलकावर लागल्यात 33 धावा. समीकरण असेल 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज असेल. सहा चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. फुलाने अपेक्षा केली का काट्याकडून आधाराची? जमिनीने वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची? किनाऱ्याने वाट पाहिली का भीती कधी समुद्राच्या पाण्याची? कधी वाऱ्याने संगत धरली का पाण्या पाचोळ्याची? अशीच लढत आहे खेळाडूची, फक्त एकाने लढून जिंकण्याची. 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. स्ट्राइक वर आहे टॉम, नॉन स्ट्राइकला स्थानिक खेळाडू किरण. गोलंदाजी मार्क वर येतोय ओम.
6 चेंडू 31 धावा. माझा आवाज युट्यूबला आहे सर. 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावाची गरज. ओम गोलंदाजी मार्कवर समोर तेवढंच तगडं आव्हान वैभव माळी याचं.
चला पंच सामन्याला करा सुरुवात. पंच आयोजकांकडून सूचना आले, सामन्याला सुरुवात करा.
तर आयोजकांची एक सूचना आली। हॅलो, जर आयोजकांनी ही स्पर्धा सुरू करण्याच्या अगोदर प्रत्येक संघाला ज्या संबंधाने सूचना केली होती ही स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर खेळाडूंनी आपल्या संघाची जी लिस्ट आहे 15 खेळाडूंच्या नावांची, तेच खेळाडू आता या संघामध्ये सामन्यादरम्यान खेळतील। या सगळ्या संघांनी आता याची नोंद घ्यायची आहे, सर्व संघांनी याची नोंद घ्यायची। जी लिस्ट दिली त्या लिस्ट मध्ये जी नाव आहेत तेच खेळाडू खेळतील, तेच खेळाडू खेळतील। फक्त आयकॉन खेळाडू तुम्ही बदलू शकता, पण स्थानिक पातळीवरचे 9 खेळाडू हे लिस्ट मध्ये जी नावं दिली तेच खेळतील। चला फास्ट खेळा। चला गोलंदाजी मार्ग येतोय केतन रामाणे। 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे। सामन्याला होते सुरुवात। चला सामना सुरू करा सर। तो पुन्हा सांगतो, आयोजकांनी जे तुम्ही लिस्ट दिले तेच खेळाडू आता जे आता उरलेले सामने त्याच्यामध्ये तेच खेळाडू खेळतील। 9 स्थानिक खेळाडू तेच खेळतील। गोलंदाज तयार। अतिशय चांगला चेंडू। केतन रामाणे गोलंदाजी मार्कवर आहे। समीकरण असेल 5 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज। 5 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे। जाऊया मॅचच्या दिशेने। 5 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज। आलावंत कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय, अगदी समालोचन कक्षाने दिशेने आला हा चौकार। धावसंख्या धावफलकावर लागल्या 37 धावा। बॅटची हलकीशी कडा, परंतु शरीराशी वेध घेतलाय क्षेत्र। चेंडू तिथेच थांबलाय। निधाव चेंडूची सांगता होते। चेंडू हवे ते षटकार येतोय। धावसंख्या धावफलकावर लागल्या 43 धावा। सामना जवळ केसीच्या दिशेने झुकलाय। अगदी चेंडूला खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे। शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, औपचारिकता शिल्लक आहे। आणि शेवटच्या वेळ चेंडूवर मारलेला हा षटकार आणि याचबरोबर विजय संपादन करतोय तो केसीएस संघ। पराभवाला सामोरं जावं लागलंय ते एक्सपिरियन्स संघाला। यानंतर होणारा सामना असेल विक्रांत विरुद्ध अजयलन, या दोन संघादरम्यानची लढत। जशी होईल सामन्याला सुरुवात ऐकूया आमचे साथी समालोचक मंगेशजी मोरे यांना। मी मात्र थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा हा तरार क्रिकेटचा।